नमस्कार, मी केशव केदू बोरगुडे, राहणार नायताळे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। आता साधारण मी 10 ते 12 वर्षापासून शेती करतो। आमच्याकडे 25 एकर शेती आहे आणि त्याच्यामध्ये 20 एकर द्राक्ष शेती आहे। आता पहिले पारंपरिक द्राक्ष शेती करायचो। आता इथे एका एकरामध्ये महाधन महाक्रांती कंप्लीट सोल्युशन हे एका एकरामध्ये वापरलेलं आहे। त्यासोबतच आता शेजारी प्लॉटमध्ये लिक्विड खत जे पारंपरिक पद्धतीने वापरत होते ते वापरलेलं आहे। महाधन महाक्रांतीच्या या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता की शेंडा एकसारखे वाढलेला आहे, घडांची संख्या एकसारखी आहे, मण्यांची संख्या एकसारखी आणि फुगवण पण व्यवस्थित आहे। माझ्या पारंपरिक प्लॉटच्या तुलनेत आता हा महाधन महाक्रांतीचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये साधारणतः 10 ते 20 क्विंटल एकरी माझं उत्पन्न निश्चितच वाढणार आहे। साधारणतः ह्या प्लॉटची कटिंग 16 नोव्हेंबरला झालेली आहे। 90 ते 95 दिवसांचा प्लॉट झालेला आहे। बेसल डोसमध्ये छाटणीनंतर 1-2 दिवसांनी क्रॉपटेक 9-24-24 100 किलो आणि या प्लॉटला बेसल सुपरफास्ट हे एकरी 30 kg दिलेलं आहे। साधारण फेल काढल्यापासून फ्लावरिंगपर्यंत महाधन सोलिटेक ग्रेड 1 ही 2 टप्प्यामध्ये 25 किलोपर्यंत गेलेली आहे। तसेच फेल काढल्यापासून फ्लावरिंगपर्यंत महाधन कॅटचे 5-5 लिटरचे 2 ॲप्लिकेशन आणि तसेच मॅग्नेशियम सल्फेटचे 5-5 kgचे 2 ॲप्लिकेशन गेलेले आहे। साधारण सेटिंगपासून पाणी उतरेपर्यंत महाधन 2 नंबरची ग्रेड 77 किलोपर्यंत आत गेलेली आहे। तसेच महाधन कॅटचे 5 लिटरचे 2 ॲप्लिकेशन गेलेले आहे। कॅल्शियम नायट्रेटचे 5 kgचे 4 ॲप्लिकेशन गेलेले आहे। साधारणतः या प्लॉटला आता पाणी उतरायला स्टार्ट झालेले आहे। तर आता हे महाधन 3 नंबरची ग्रेड साधारण 25 kgपर्यंत जाईल। तसेच 5-5 लिटरचे KTHचे महाधनचे 2 ॲप्लिकेशन जातील। साधारण आता आपण या प्लॉटमध्ये आलेलो आहे। इथे आता हा प्लॉट आमच्या पारंपरिक पद्धतीनं केलेला, आता याला वॉटर सोल्युबल जे दिलेले। आता यात तुम्ही बघू शकता की आता ह्या आणि त्या प्लॉटमध्ये समजा आता इथे घडांची संख्या पण कमी आणि जे कॅनोपी ती पण मेंटेन नाही झालेली। आणि तसेच आपण बघू शकता आता माझ्या मते तरी आता या महाधन महाक्रांतीचा जो प्लॉट आहे तो प्लॉट मला ह्या प्लॉटच्या तुलनेत निश्चितच 20-25% उजवा वाटतो। मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की महाधन महाक्रांतीचे कंप्लीट सोल्युशन हे 1 एकरासाठी वापरून बघा।